विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊयात। राज्यामध्ये 6 जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिली माहिती। लातूर, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यामध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू। भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या पत्नीकडून राहुरी शहरात प्रचार। गोकुळ प्रकरणातील वादग्रस्त सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची बदली। सुजय कदम यांची 15 दिवसांमध्ये तडकाफडकी बदली। गोकुळवरून भाजप राष्ट्रवादी राजकीय संघर्ष सुरू। बदलीनंतरही सुजय कदम कार्यालयामध्ये आल्याचा भाजपचा आरोप। सोलापुरात पत्नीला जिवंत जाळण्याचा पतीकडून प्रयत्न। आरोपी पतीवर गुन्हा दाखल तर जखमी पत्नीवर उपचार सुरू। सोलापुरातील लोकमान्य नगर परिसरामधली घटना। लातूरमध्ये अॅल्युमिनियम कोटिंग आणि शीट बनवणाऱ्या कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये एका कामगाराचा मृत्यू तर इतर 2 जण गंभीररित्या जखमी। बॉयलरचा स्फोट झाल्यानं आगीची घटना। नांदेडच्या इस्लामपूरमधील फुलाजी बाबा आश्रमशाळेमधील विद्यार्थ्याचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू। शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप। विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यामध्ये बुडाला। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहाकडे धाराशिव जिल्हा प्रशासनाचं लक्ष। बालविवाह आढळून आल्यास कडक कारवाई करणार जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। लातूरच्या एमआयडीसीमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेमध्ये गॅस सिलेंडरचा मोठा घोटाळा उघडकीस। कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा वापर। पोलिसांनी सिलेंडर ताब्यात घेतले असून कारवाई सुरू। गोंदियामध्ये 2,57,000 शिधापत्रिका धारकांना रॉकेल वाटप केलं जाणार। जिल्ह्यासाठी 60 लाख लिटरचा कोटा मंजूर। 8ही तालुक्यामध्ये प्रतिकाळ 3 लिटर प्रमाणे वितरण लवकरच सुरू होणार।